नमस्कार, मी भूपेंद्र कुमार नंदन आणि तुम्ही बघताय आंदोलन व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर यूट्यूब चॅनल। आज एका वेगळ्याच मुद्द्यावर आम्ही तुमच्याशी बोलणार आहोत। एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत। तो व्हिडिओ असा आहे की मीरा भाईंदरमध्ये पुन्हा एकदा मराठी भाषा आणि मराठी भाषिकाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे। मीरा भाईंदरमध्ये एक महिला आहेत जे स्वतःचा उदरनिर्वाह करतात। एक छोटंसं चहाचं नाश्त्याचं स्टॉल ते चालवतात। भाईंदर जी महानगरपालिका आहे त्याच्यासमोर त्यांचा स्टॉल आहे। ते सुरुवातीच्या काळामध्ये या स्टॉलमध्येच राहायला होते, परंतु आता त्या भाईंदरमध्ये मीरा रोडमध्ये राहण्यासाठी फ्लॅट बघतायत। परंतु ते काही दिवसांपूर्वी काही एजंट्सला भेटलेत। त्यांना विनवणी केली की आम्हाला इथे राहण्यासाठी काही फ्लॅट मिळेल का। तर 2-3 फ्लॅट पाहिल्यावर त्यांना फ्लॅट मालकांकडून किंवा सोसायटीच्या चेअरमनकडून किंवा संबंधितांकडून अशी माहिती मिळाली की तुम्ही मराठी असल्यामुळे तुम्हाला फ्लॅट देण्यात येणार नाही, तुम्ही फक्त मराठी आहात म्हणून त्यांना फ्लॅट नाकारण्यात आलेला आहे। तर आपण आज त्यांच्याकडून त्यांची कैफियत जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रवीना शिंदे। माझं इथे गुळाचा चहाचा व्यवसाय आहे आणि नगरपालिकेच्या समोरच माझं दुकान आहे। तर मी 1 महिना ॲडजस्ट केलं माझ्या दुकानामध्ये माझ्या मुलीला घेऊन। तर मी एजंट्सला सांगितलं की दादा मला असं जवळ रूम पाहिजे तर बघा मला। एक माझ्या दुकानाच्या आसपासच भेटला मला रूम। तर ते काय बोलायला लागले की आम्ही मराठी माणसाला रूम देत नाही। आम्ही हे पण सांगितलं माझ्या नवऱ्याने आणि मी की बाबा आम्ही मांसाहार करत नाही, दारू पित नाही, काय नाही। माझी छोटीशी फॅमिली, मी, माझी मुलगी आणि माझे मिस्टर। तर तरी बोलायला लागले की आम्ही देत नाही मराठी माणसाला। का म्हणून देत नाही आम्हाला रूम? ते कशामुळे? आज एजंट्सला बोलले मी कशामुळे देत नाहीत ते रूम। तर ते काय मला बोलले, अरे तो खूप प्रॉपर्टीवाला आहे, त्याचे 8-9 दुकान आहेत, त्याचं खूप श्रीमंत आहे। तो श्रीमंत कशामुळे झाला? प्रॉपर्टी कुठे कमवली त्यांनी? मारवाडीमध्ये कमवली की गुजरातमध्ये कमवली की महाराष्ट्रामध्ये त्यांनी कमवलं? प्रॉपर्टी कुठे कमवली? आता ही समस्या घेऊन तुम्ही कोणाकडे गेलात का? तुमची कैफियत कोणाकडे तुम्ही मांडली का? नाही, मी कोणाकडे गेली नाहीये। जसं मी एजन्सीचं ऐकलं की बाबा असं आहे, तर मला खूप हर्ट झालं। असं कसं बोलू शकतो तो डायरेक्टली की मराठी माणसाला देणार नाही म्हणून? तर मी विचार केला की हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, म्हणून मी मीडियाचा सपोर्ट घेतला की बाबा आज आपल्या मराठी माणसाला किती कमी लेखतात, का कमी लेखतात? आमच्या महाराष्ट्रामध्ये राहून आम्हाला कशामुळे कमी लेखतात ती लोकं? आणि प्रॉपर्टी कुठे कमवली? इथेच कमवली ना, महाराष्ट्रामध्ये राहून। जर आज आम्ही राहिलो नसतो तर ती लोक इथे येऊन कमवलं असतं का? आमच्यामुळेच ती लोक मोठे झालेली आहेत। बरोबर। बरोबर ना? आम्ही जेव्हा टॅक्स भरतो, सगळं करतो, म्हणून ही लोक बिझनेस करतात, म्हणून ही लोक सगळं विकत घेतात। बस एवढंच मला बोलायचं आहे की मराठी माणसाला जे कमी लेखतात, मराठी माणूस हा जागा व्हावा। तर आम्ही आमच्या चॅनल थ्रू आणि या व्हिडिओ थ्रू मीरा भाईंदरच्या सगळ्या नागरिकांना असं आवाहन करतो की हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा आणि रवीनाताई यांना मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषिक असल्यानंतरही राहण्यास फ्लॅट मिळावा।